कसं आहे, लाल चंदन दिसतंय ना, कलर पाहिला, लाल चंदनापेक्षा सुद्धा लाल कलर आहे आणि हे माझं कष्टाचं फळ आहे. पण आज तुम्ही भिकारचोट मीडिया बघितली असेल, ही सोशल मीडिया बघितली असेल, जिथं फक्त गेल्या 8 दिवसापासून फक्त 2 प्रकरणं माजलेले आहेत. ज्या 2 प्रकरणांचा आवाज आहे, पण आज माझ्या मालाला बाजार नाही, आज शेतकऱ्याच्या मालाला बाजार नाही, ती गोष्ट दाखवायला ही मीडिया तयार नाही, ही सोशल मीडिया ही दाखवायला तयार नाही. कारण की सोशल मीडियामध्ये फक्त एक प्रकरण खराचं असेल आणि कालचं प्रकरण हे जेजरवळचं असेल. अरे काय कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही महाराष्ट्र? ज्या महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंटच्या नावाखाली काही काळात गोष्टी व्हायच्या, आज त्या महाराष्ट्रामध्ये एक ना एक नवीन मॅटर पुढे येतोय आणि त्याच मॅटरची चर्चा होतीये. अरे पण इथं शेतकऱ्याचं काय? शेतकरी जर ह्या देशाचा राजा आहे, जगाचा राजा आहे, शेतकऱ्याला कुठे नेऊन ठेवलंय तुम्ही? आज 8 दिवस झाले तुमच्या टीआरपी साठी, या सोशल मीडियाच्या टीआरपी साठी, या न्यूजवाल्यांच्या टीआरपी साठी तुम्ही फक्त कंटिन्यू त्या न्यूज दाखवताय. पण आज एकाही मालाला बाजार नाही. तुम्ही शेतकऱ्याची परिस्थिती का दाखवत नाही? अरे लाजा वाटाय पाहिजे, भिकार चोट तुम्ही सोशल मीडियावाल्यांनो. अरे शेतकऱ्याची परिस्थिती अशी, आज हा जो कांदा आहे, हा कांदा माझ्या शेतामधला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या आज शेतात कांदा आहे. असं एकही शेतकरी नाही की ज्या शेतकऱ्याच्या शेतात कांदा आहे. पण आज कांद्याची परिस्थिती काय माहितीये? 10 रुपये किलोचं मार्केट आहे. मार्केटला इथून जर जागेवर जर भरला तर जवळपास आम्हाला खर्च किती आहे? शेण खतं 20,000 रुपयाचे गेलेले, रासायनिक खतं असतील, त्याच्यानंतर स्प्रे असतील 30,000 रुपयाचे गेलेले, काढायला 20,000, लागवडीला 20,000, खुरपणीला 10,000 आणि बाकी ड्रिपचा मेंटेनन्स असेल जवळपास 1,00,000-1,25,00,000 रुपये तर खर्च झालेला आहे. आणि पदरात किती पडणार आहे? ₹1,00,000 सुद्धा पडणार आहे का? आज प्रत्येक शेतकरी कांद्यामध्ये लॉस गेलेला आहे आणि याचं कारण सुद्धा कोण आहे? ही भिकारचोट ही मीडिया आहे आणि हे न्यूज चॅनलवाले. कारण की यांना फक्त यांच्या टीआरपी साठी, यांना आज शेतकरी महत्वाचा नाहीये, यांना फक्त हे असले मॅटर महत्वाचे आणि यांना मॅटर मुळेच यांचा टीआरपी मिळतो. अरे पण शेतकऱ्याचं काय? अरे राजकारण नेत्यांनो, तुम्ही तरी सुधारा रे. तुम्हाला एक मॅटर पुरेसा होत नाही की तुम्ही दुसरा मॅटर चालू करता. शेतकऱ्याकडे कोण बघणार आहे? आज कृषी मंत्री मुख गिळून गप्प आहे. कोण बोलणार आहे शेतकऱ्यावरती? शेतकऱ्याच्या लेकरांनो, मी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. हे सगळ्या गोष्टी आपण डोळ्याने बघतोय, काय घडतंय, काय चालतंय. आज मी बोलतोय म्हणजे माझ्यासारखे हजारो पोर आज तयार झालेले, पण आपण बोलतोय म्हणजे तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, आज मी बोलतोय म्हणजे आज कित्येकांना राग येईल. पण खरं काय माहितीये, आज मी बोलतोय म्हणजे हा शेतकऱ्याचा पहिला पाय काय माहितीये? शेतकऱ्याचं पोरग आज बोलायला शिकलंय. माझ्यासारखे कित्येक हजारो तरुण आज बोलायला शिकले. अरे बोला राजांनो, या संस्थेला, या प्रशासनाला जाब विचारायला शिका. तेव्हाच आपल्या मालाला बाजार भेटणार आहे, तेव्हाच आपल्या मालाला हमीभाव भेटणार आहे. पण जर आपण फक्त सोशल मीडियावरती, न्यूजवरती जर यांच्या गमती जर बघितल्या तर 100% आपल्याला भीक मागायची वेळ येणार आहे आणि आपला माल हा शेतातच सडणार आहे. आणि आपण 100% सांगतो, शेतकरी हा आत्महत्याच करणार आहे. सुटले धागे उरले मागे, उसाचे सुन्या काळजाचे.